नमस्कार मित्रांनो. मागील तासामध्ये आपण भारतीय संविधानातील कलम 12 ते 35 यामध्ये अंतर्भूत असणाऱ्या मूलभूत हक्कांचं टीकात्मक परीक्षण करायला सुरुवात केली होती. म्हणजे भारतीय संविधानामध्ये व्यक्ती स्वातंत्र्याच्या रक्षणासाठी किंवा भारतातील लोकशाहीच्या जोपासणुकीसाठी जे मूलभूत हक्क भारतीय संविधानाने सामान्य अतिसामान्य माणसांना देऊ केलेले आहेत, ते मूलभूत हक्क कुठंतरी त्यावरील मर्यादा या आपण अभ्यासत होतो. म्हणजे भारतीय संविधानामध्ये जे समतेचा हक्क, स्वातंत्र्याचा हक्क, शोषणाविरुद्धचा हक्क, धार्मिक स्वातंत्र्याचा हक्क, सामाजिक व शैक्षणिक हक्क किंवा घटनात्मक उपाययोजनांचा हक्क हा देऊ केलेला आहे, त्याला काही मर्यादा ह्या घालण्यात आलेल्या आहेत. आणि या मर्यादांमुळे या मूलभूत हक्कांच्या सौंदर्याला कशी बाधा झालेली आहे किंवा हे सौंदर्य कसं कमी झालेलं आहे त्याची चर्चा ही आपण करत होतो. या चर्चेमध्ये प्रामुख्याने आपण मूलभूत हक्कांवर जी टीका होते त्याचा आढावा घेत होतो आणि त्यामध्ये पहिला मुद्दा आपण पाहिला होता की हे मूलभूत हक्क आहेत की या मूलभूत हक्कांवरील मर्यादा आहेत हेच समजत नाही. म्हणजे संविधानामध्ये मूलभूत हक्क देत असताना ते अनेक अटी शर्तींच्या माध्यमातून संकुचित केलेले आहेत. त्याला अनेक अपवाद देण्यात आलेले आहेत, त्याच्यावर अनेक निर्बंध किंवा मर्यादा घालण्यात आलेला आहे. वाजवी निर्बंध तर त्यांचा अतिरेक झालेला आहे अशी देखील एक टीका करण्यात येते की या मर्यादांमुळे मूलभूत हक्कांचा अस्सल अनुभव हा घेताच येत नाही अशी टीका ही केली गेलेली आहे. आणि त्यामुळे त्याला पोलीस कॉन्स्टेबलच्या दृष्टिकोनातून तयार झालेले अधिकार असा शेरा देण्यात आलेला आहे. जसपतराय कपूर यांनी मूलभूत हक्क यापेक्षा हे मूलभूत हक्कांवरील मर्यादा अधिक भासतात असे देखील म्हटले आहे. या मूलभूत हक्कांवर आणखीन एक टीका झाली ती म्हणजे यावर संसदेचं निर्विवाद असणारं वर्चस्व. म्हणजे व्यक्ती विरुद्ध बहुमतातील सरकार किंवा संसद असा जर वाद झाला तर त्यामध्ये संसदेचं निर्विवाद पारडं जड राहील अशी तरतूद भारतीय संविधानामध्ये केली गेली आहे. म्हणजे कलम 368 असो किंवा 25वी घटना दुरुस्ती असो हे संसदेला अतिरिक्त शक्ती प्रदान करतात. आणि त्यामुळं भारतीय नागरिकांना संविधानाने जे मूलभूत हक्क प्रदान केलेले आहेत त्याचं स्वरूप काय असावं, त्याची व्याप्ती काय असावी, त्याची चौकट ठरवण्याचाच अधिकार मुळात संसदेला देण्यात आलेला आहे. त्यामुळे अशी टीका होते की भारतीयांना जे हक्क मिळालेले आहेत त्याचा उपभोग मात्र ह्या देशातली जनता संसदेच्या मर्जीने घेत आहे. म्हणजे संसद घडवू शकतं, बिघडवू देखील शकतं. तर ही देखील एक मोठी टीका करण्यात आलेली आहे. मूलभूत हक्कांवर होणारी तिसरी महत्त्वाची टीका म्हणजे सिद्धांत आणि व्यवहार यामध्ये भली मोठी दरी आपल्याला पाहायला मिळते. म्हणजे जे हे हक्क देण्यात आलेले आहेत तो हक्क देण्यामागे जो उदात्त हेतू होता तोच मुळात सफल झालेला नाही किंवा तो सफल होण्यासाठी जी परिस्थिती आवश्यक आहे, जी भारतीय मानसिकता आवश्यक आहे, भारतीय नागरिकांचं जे सक्षमीकरण अपेक्षित आहे मुळात तेच झालेलं नाही. आणि त्यामुळं असं म्हणतात की भारतात मूलभूत हक्करूपी सिद्धांत आणि प्रत्यक्षातली भारतातली परिस्थिती यांच्यामध्ये फार मोठी तफावत ही निर्माण झालेली आहे. आजही भारतीय नागरिकाचं इतकं सक्षमीकरण झालेलं नाही की तो स्वतः निर्णय घेऊ शकेल किंवा स्वतः एखादी कृती करू शकेल. त्याला असं वाटतं की या मूलभूत हक्कांची अंमलबजावणी आजही शासनाचीच जबाबदारी आहे. या 3 महत्त्वाच्या टीकांच्या नंतर आपण चौथी टीका पाहत आहोत ती म्हणजे भारतीय संविधानामध्ये फार मोठ्या प्रमाणावर मूलभूत हक्क बहाल केलेले आहेत, त्यात काहीच वाद नाही. परंतु वास्तविक मूलभूत हक्कांचा उल्लेख मात्र संविधानात करण्यात आलेला नाही. म्हणजे आर्थिक व सामाजिक हक्कांचा घटना समितीत आग्रह धरणारे के.टी. शाह हे राजेंद्र प्रसाद यांना लिहिलेल्या एका पत्रात म्हणतात
स्वातंत्र्य आणि आर्थिक सुरक्षेशिवाय खरे व्यक्तिगत स्वातंत्र्य अस्तित्वात येऊच शकत नाही. गरजू माणसे ही कधीही स्वतंत्र नसतात. भारतासारख्या देशामध्ये काम मिळवण्याचा हक्क अर्थात उपजीविकेचा हक्क, विश्रांतीचा हक्क, वृद्धापकाळातील सुरक्षिततेचा हक्क, आरोग्य किंवा उपचारांचा हक्क, उच्च शिक्षणाचा हक्क, या अशा काही पायाभूत आणि अतिमहत्त्वपूर्ण अशा सामाजिक आर्थिक हक्कांची आवश्यकता होती आणि त्याचा उल्लेख हा भारतीय संविधानाच्या मूलभूत हक्कांमध्ये होणे अनिवार्य होते, अपरिहार्य होते. वास्तविक पाहता हेच खरे मूलभूत हक्क आहेत. हेच उपभोगायला मिळत नसतील तर लोक स्वातंत्र्य, समता, घटनात्मक उपाययोजना हे हक्क घेऊन करतील काय? शिवाय भारतीय संविधानातील मूलभूत हक्कात पवित्र अशा नीतिमूल्यांवर आधारित नैसर्गिक हक्कांचा किंवा न्यायाचाही उल्लेख झालेला नाही. या हक्कांची व्याप्ती सर्वात अधिक आहे. म्हणजे या देशाच्या नागरिकाला कोणते हक्क मिळायला पाहिजेत, याबरोबरच एक ह्युमन बिंग, एक माणूस म्हणून एखाद्याला कोणते हक्क मिळायला पाहिजेत, ते आपल्याला भारतीय संविधानामध्ये त्याचं प्रतिबिंब हे पाहायला मिळत नाही. ही देखील एक मोठी टीका मूलभूत हक्कांवर केली जाते. म्हणजे अतिशय साहजिक आहे की आपल्याला रोजगार मिळायला पाहिजे, तो हक्क आहे का? नाही. आपल्याला कामाच्या दरम्यान विश्रांती मिळायला पाहिजे, तो हक्क आहे का? नाही. संपूर्ण जीवन देशासाठी काम करण्यात घातल्यानंतर वृद्धापकाळामध्ये एक सुरक्षितता आवश्यक असते. ती सुरक्षितता आपल्या इथे वृद्ध लोकांना, सिनियर सिटीजनना मिळते का? तर नाही. आरोग्य आणि उपचार हे किती महाग झालेले आहेत हे आपण दैनंदिन जीवनात अनुभवतोच. उच्च शिक्षणाचं तर अनेकांना स्वप्न प्रत्यक्षात उतरतच नाही, इतक्या त्याच्यावर आर्थिक मर्यादा असतात, कौटुंबिक मर्यादा असतात. तर या साऱ्या मूलभूत हक्कांचा संविधानामध्ये कुठंच उल्लेख नाही. म्हणजे एका अर्थानं आपण असं म्हणू शकतो की जो सक्षम आहे तोच या मूलभूत हक्कांचा उपभोग हा घेऊ शकतो. तर ही एक मोठी त्रुटी, उणीव, मर्यादा आपल्याला मूलभूत हक्कांमध्ये पाहायला मिळते. यानंतर मूलभूत हक्कांवर आणखी एक टीका होते की मूलभूत हक्कांची जी भाषा आहे ती अतिशय अवघड आहे. यामधील शब्दयोजना जी आहे ती अतिशय संदिग्ध आहे. म्हणजे संपूर्ण भारतीय संविधान, विशेषतः मूलभूत हक्कांचा हा जो तिसरा भाग आहे हा अतितांत्रिक पद्धतीने लिहिला गेला आहे. सामान्य माणसाला मूलभूत हक्कांचा अर्थ किंवा आशय प्राप्त करणे त्यामुळे अत्यंत कठीण झालेले आहे. शिवाय यातले काही शब्द असे आहेत जे संदिग्ध आहेत आणि ज्याचा फार मोठ्या प्रमाणावर गैरफायदा हा घेतला जातो. उदाहरणार्थ, वाजवी म्हणजे काय? वाजवी म्हणजे किती? वाजवी मर्यादा घालणे म्हणजे कोणत्या मर्यादा घालणे? सामाजिक कल्याण त्याचा आशयच नाही, पण तो शब्द संविधानामध्ये आहे. नैतिकता त्याचे काही पॅरामीटर्स नाहीत ठरवलेले, तरीही तो संविधानामध्ये शब्द आहे. सार्वजनिक प्रयोजन म्हणजे नेमकं काय? म्हणजे आज घडीला सरकार असं म्हणतं की हे शेतकरी कायदे शेतकऱ्यांच्या हिताचे आहेत, परंतु ते शेतकऱ्यांनी मागितलेले नाहीत. मग हे सार्वजनिक उद्देश, सार्वजनिक भलाई, पब्लिक गुड नेमकं काय आहे हेच माहीत नाही. हे असे शब्द आहेत ज्यांचा ठाम अर्थच लागत नाही. त्यामुळे कित्येकदा न्यायालयानेही, म्हणजे जी न्यायालये संविधानाचा अर्थ उलगडून स्पष्ट करत असतात, ती न्यायालयेही एका शब्दाचे अनेकदा वेगवेगळे अर्थ घेतात आणि लावतात देखील. आणि त्यामुळं भारतीय संविधानाबाबत एक मोठी टीका ही होते की भारतीय संविधान अशा शब्दामुळं आणि भाषेमुळं वकिलांचं मात्र नंदनवन झालेलं आहे. एक सामान्य, अतिसामान्य माणूस की ज्याला या मूलभूत हक्कांच्या माध्यमातून आपल्याला सशक्त करायचं होतं, सबल करायचं होतं, तो या मूलभूत हक्कांचा अर्थच समजून घेऊ शकत नाही, इतकी या संविधानातील भाषा ही तांत्रिक आहे. आणि त्यामुळं कोणी त्याच्या वाटेलाच जात नाही. तर ही संदिग्ध भाषा आणि अवघड भाषा सामान्य माणसाला संविधानासोबत जोडण्यासाठी एक फार मोठा
अडथळा ठरलेली आहे असं अनेक जण म्हणतात आणि ते खरंही आहे. मूलभूत हक्कांवर आणखीन एक टीका होते. ती टीका संविधानामध्ये असणाऱ्या प्रतिबंधात्मक स्थानबद्धतेवरून आहे. म्हणजे याला लोकशाही विरोधी खटाटोप असं देखील म्हटलं जातं. म्हणजे मूलभूत हक्कांमध्ये सर्वात महत्त्वपूर्ण जर काही असेल तर ते आहे व्यक्ती स्वातंत्र्याची भावना. तर या व्यक्ती स्वातंत्र्याच्या भावनेलाच सुरुंग लावणारे स्थानबद्धतेचे कलम गंभीर आणि पूर्णतः लोकशाही विरोधी आहे. यामुळे शासनाचा किंवा प्रशासनाचा दडपशाही, जोर जबरदस्ती ही नागरिकांवर होण्याची शक्यता नाकारता येत नाही. तसं झालेलं देखील आहे, अनेकदा झालेलं आहे. म्हणजे शासनाकडून अनेकदा याचा फक्त आणि फक्त दुरुपयोगच झाल्याचं सिद्ध झालेलं आहे. अनेकदा राजकीय विरोधकांना संपविण्यासाठी कलम 22चा वापर झालेला आहे. व्यक्तीच्या स्वातंत्र्याला संपुष्टात आणलं जातं, त्याला अटक केली जाते, त्याला न्यायालयाकडे दाद मागण्याची किंवा स्वतःच्या बचावाची संधीही उपलब्ध करून दिली जात नाही. आणि असं हे कलम राष्ट्रहितात आहे असं म्हटलं जातं. म्हणजे एका अर्थानं ही विसंगती हास्यास्पद ठरते. म्हणजे ज्या संविधानकर्त्यांनी इतका उदारमतवादी दृष्टिकोन ठेवून हे संविधान लिहिलं, त्यांनी आणीबाणीची केलेली तरतूद अक्षरशः अनाकलनीय आहे. इतक्या परस्पर विरोधी गोष्टी संविधानामध्ये त्यांनी अंतर्भूत केलेल्या आहेत. इंदिरा गांधींनी लावलेली आणीबाणी असो किंवा अनेकदा सामान्य व्यक्तीची मुस्कटदाबी झालेली असो, मीडियाची झालेली मुस्कटदाबी असो, या साऱ्या गोष्टी अनाकलनीय ठरतात. कारण ह्या लोकशाही विरोधी आहेत, व्यक्ती स्वातंत्र्य विरोधी आहेत. परंतु संविधानानं त्याला जागा दिलेली आहे, संविधान त्याच्या बाजूनं उभं राहिलेलं आहे. म्हणजे एका हातानं आपण सामान्य माणसाला सशक्त करायचं बोलतो, संविधानानं तशी तरतूद केलेली आहे, तजवीज केलेली आहे असा दावा करतो. आणि त्याच वेळी तेच संविधान शासन आणि प्रशासनाला इतकी शक्ती प्रदान करतं की ती सामान्य माणसाला अटक करू शकतं, त्याला जेरबंद करू शकतं, त्याला न्यायालयातही दाद मागण्याची संधी दिली जात नाही, त्याला बचावाची कुठलीही संधी दिली जात नाही. आणि त्याच्यावर मग कुठंतरी राष्ट्रद्रोहाचं कलम लावलं जातं, तो देशद्रोही म्हटलं जातं. आणि हे सारं सरकार करत आहे कशासाठी, तर राष्ट्रहितामध्ये असा दावा वरून केला जातो. तर या साऱ्या बाबी ह्या हास्यास्पद आहेत. ही परस्पर विसंगती भारतीय संविधानाचं जे विवेकशीलता आहे त्याच्यावर फार मोठ्या प्रमाणावर आघात करताना आपल्याला पाहायला मिळते. यानंतर संविधानावर आणखीन एक मोठी टीका ही होती की हे संविधान कुठंतरी यथास्थितीवादाला पोषक आहे. म्हणजे नवीन भारताची निर्मिती करीत असताना सामाजिक, आर्थिक, धार्मिक, सांस्कृतिक क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर सुधारणांची आवश्यकता होती. या सुधारणांसाठी आग्रह करण्याचे बंधन मूलभूत हक्कांमधून आपल्याला रिफ्लेक्ट होताना, प्रतिबिंबित होताना दिसणे हे अतिशय आवश्यक होते. परंतु आपण पाहतो की आज 21व्या शतकामध्ये भारतात अशा अनेक चालीरीती, रूढी, प्रथा, परंपरा आहेत की ज्या मानवतावादी किंवा पुरोगामित्वाच्या व्याख्येत बसत नाहीत. म्हणजे आज स्वातंत्र्याच्या नंतर इतक्या वर्षांनी मूलभूत हक्क प्रत्यक्षात येऊन देखील इतका दीर्घ कालावधी उलटल्यानंतर या चालीरीती, रूढी, प्रथा, परंपरा आजही प्रत्यक्षात वास्तवात आपल्याला दिसणं म्हणजे हे संविधानाचं अपयश नाही का? तर या यथास्थितीवादावर अनेकदा टीका केली जाते. म्हणजे
आजही तुम्ही पाहू शकता की अनेक मंदिरे अशी आहेत की जिथे स्त्रियांना प्रवेश नाकारला जातो. मग ते समतेचं तत्त्व आपण कसं गृहीत धरणार? मतांच्या राजकारणामुळे शासन किंवा संसदेतील प्रतिनिधी अ, अशा धाडसी सुधारणांसाठी उत्सुक नसतातच मुळात. अनेक वेळा न्यायालयांनी सामाजिक आर्थिक सुधारणांसाठी पावले टाकलेली आहेत. न्यायालयांनी अनेकदा तशा प्रकारचे आदेश दिलेले आहेत. तशा प्रकारच्या अपेक्षा या शासनाकडून व्यक्त केलेल्या आहेत. उदाहरणार्थ एकरूप नागरी संहितेचा हक्क असेल. परंतु अशा प्रकारच्या सुधारणा करण्यासाठी जो पुढाकार संसदेकडून आवश्यक आहे तो मात्र आपल्याला दिसत नाही. म्हणजे केवळ संसदेनं राजकीय स्वार्थ पाहून अशा प्रकारच्या बदलांमध्ये रस घेतलेला नाही. मूलभूत हक्कांमध्येही ही शक्ती नव्हती की ते संसदेला यासाठी जाब विचारू शकतील. म्हणजे शहाबानो खटल्यामध्ये कुठल्याही सामान्य व्यक्तीला त्याच्या विवेकाला न पटणारा निर्णय जरी संसदेने घेतला तरीही या मूलभूत हक्कांमध्ये ही शक्ती नव्हती की ते या प्रतिगामी संसदेच्या या प्रतिगामी निर्णयावर प्रश्नचिन्ह उपस्थित करू शकतील किंवा त्याला विरोध करू शकतील. तर ही मूलभूत हक्कांची अशी काही मर्मस्थळे आहेत, असे काही वीक पॉईंट्स आहेत की ज्याच्यापासून कोणीही बचू शकत नाही. याशिवाय संपत्तीचा हक्क मूलभूत हक्कांमधून वगळणं जे व्यक्ती स्वातंत्र्याचे उदारमतवादाचे पुरस्कर्ते आहेत त्यांना रुचलेलं नाही. किंबहुना भारतीय संविधानामध्ये याची पूर्वी तजवीज होती, परंतु नंतर व्यक्तिविकासाची प्रेरणा असणारं हे संपत्तीचं मालमत्तेचं कलम दुरुस्ती करून निरसित केलं जातं. म्हणजे मूलभूत हक्क हे खरंच मूलभूत आहेत का असं वाटावं इतपत या मूलभूत हक्कांची हतबलता आपल्याला संसदेसमोर जाणवते. म्हणजे संविधानामध्ये मूलभूत हक्क देण्यात आलेला आहे संपत्तीचा, मालमत्तेचा, आणि नंतर त्याच मूलभूत हक्कावर आघात केला जातो. आघात म्हणण्यापेक्षा किंबहुना ते कलमच निरसित केलं जातं, रद्द केलं जातं आणि ते कलम 300 मध्ये ॲडजस्ट केलं जातं आणि तो एक कायदेशीर अधिकार ठेवला जातो. म्हणजे जर का संपत्तीचा तो एक विकास आहे, त्याला बंधन घालणं, त्याच्यावर मर्यादा आणणं किंवा ते कलमच निरसित करणं कुठंतरी व्यापक जनहिताच्या नावाखाली, ही गोष्टच मुळात मनाला न पटणारी आहे. किंबहुना संपत्तीचा मूलभूत हक्क जर नसेल संपत्ती बाळगण्याचा, त्याचा वासलात लावण्याचा, तर व्यक्तींनी प्रेरणा कुठून घ्यायची? असं असलं तरीही आजवर भारतीय संविधानात अनेक संशोधने झालेली आहेत आणि ही संशोधने याचेच प्रमाण आहेत की संविधान हे परिपूर्ण नाही. अर्थात तशी अपेक्षा करणंही रास्त ठरणार नाही. कारण जर का ही लवचिकता, ही परिवर्तनीयता संविधानामध्ये नसेल तर ते ताठर होऊन जाईल आणि मोडूनही पडेल. इतपर मूलभूत हक्क हे भारतीय संविधानातील सर्वाधिक जिवंत भाग आहेत, याबाबत कोणाचेही दुमत नाही. म्हणजे विद्यार्थी मित्रांनो, भारतीय संविधानामधला सर्वात शक्तिशाली, सर्वात महत्त्वपूर्ण, सर्वात मध्यवर्ती असा घटक म्हणून आपण संविधानातील 3ऱ्या भागात कलम 12 ते 35 या अंतर्गत असणाऱ्या मूलभूत हक्कांचा उल्लेख करतो. या मूलभूत हक्कांवर अनेक अंगांनी, अनेक दृष्टिकोनातून, अनेक विचारकांनी, संविधान अभ्यासकांनी फार मोठ्या प्रमाणावर टीका देखील केलेली आहे. त्या टीकेचा देखील आढावा हा आपण या तासामध्ये घेतलेला आहे. या मूलभूत हक्कांवर अनेक
स्वरूपाच्या मर्यादा आहेत त्याचे देखील आपण विवेचन केलेले आहे. पुढील तासामध्ये आपण भारतीय संविधानातील आणखी एका महत्त्वाच्या भागाची चर्चा करूयात. तूर्तास धन्यवाद.